इथं अशी करणी केलेली आहे मित्रांनो. पायाला कोयलू लागलेले, घाण खाज्या लागले, दात काढायची दात. जय भीम मित्रांनो. आजची तारीख 16 मे. कालच अविनाश टाकला आलाय आणि जातो 2-3 दिवसापासून आंबे आणायला. तर आज म्हटलं ब्लॉग बनवा. तर चला आज आंबे आणायला चाललो आणि आज ब्लॉग बनवतो, तुम्हाला दाखवतो कसा काय. चला बघू शकता मित्रांनो, 4 जण आलेलो आम्ही. दीपक दादा आंबा वाढतोय, त्याला नुसतं चोखायचे आंबे लागतात मित्रांनो. तर त्याला खरं म्हणजे चोखायचे आंबे म्हणतात. चुकाची आपली गावठी भाषा आहे ती. थोडा प्रोफेशनल बोलायला लागतो. बघा मित्रांनो, इकडे आंब्याच्या झाडावर आलोय. सध्या सगळे चुकायचे आंबे ते सगळे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कसा काय. बाबा प्लॅनिंग खूप वाईट झाले मित्रांनो, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जायचे. तर चला बघू शकता मित्रांनो, कालही आलेलो इथून कंदा नेलेले मित्रांनो. अत्यंत गोड अशी आहेत, खूपच छान. हे बघा, नाही आंबा ओनली. झाले मित्रांनो, कोयलू लागायला सुरुवात झाली आहे बघा. पायाला कोयलू लागलेले, घाण खाज्या लागले आतापासूनच. पुढे अजूनच हालत विकट होणार आहे. ही कोयलू एका पायाला लागले, दुसऱ्या पायाला पण लागते. आता ह्या पायाला लागलेली, दुसऱ्याही पायाला लागले. आता अजून खाज वाढायला लागले मित्रांनो. काल आम्ही या झाडावर चुखायचे आणि चोखायचे दोन्ही आंबे घेतलेले आणि ही मोठी, सर्वात मोठी चढलो आणि तिकडे जाऊन विश्रांतीसाठी बसलेलो. तिकडे एक आंबा भेटला ना मित्रांनो. आता इकडे चालत, कुठं चालत माहिती नाही, पण प्रायव्हेट प्रॉपर्टीवर चाललो एवढं नक्की माहिती. तर चला हा बघा मित्रांनो, विधी रिसॉर्ट आहे इकडे. कोणा जर लोकेशन माहीत नसेल आणि हवी असेल तर कमेंट करा, नक्की लोकेशन सांगतो तुम्हाला. हिडन रिसॉर्ट आहे तो. पडीक आंबे घ्यायला अजूनच मजा येते. 6-5 आंबे भेटले. बघू शकता मित्रांनो, पूर्ण पिशवीभर चोखायचे आणि चुखायचे दोन्ही आंबे घेतलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, आजच्या दिवसाचा पहिला निवाला आंब्याचा. अत्यंत गोड, खतरनाक. त्या दिवसाचा दुसरा आंबा, दात काढायची दाद. आहा मित्रांनो, जर कोणाला आंबे चोरी करायचे असतील तर आमच्या टीमला सपोर्ट करू शकता तुम्ही. प्राइजेस जास्त नसतील. दीपक धनगर हा मॅनेजर आहे आमच्या टीमचा. ओके, मला सपोर्ट करा. तर तुम्ही खाली दिलेला कॉन्टॅक्ट नंबर दीपक धनगरचा आणि माझ्या जीमेल किंवा माझ्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. तुम्हाला जर चोरी करायची असेल, देवगड, हापूस बिपूस सगळे आंबे आमच्याकडे भेटतात. चोरीसाठी तुम्ही फक्त कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो बघू शकता, दीपक धनगर हे आपल्या वेगळ्याच तंद्रीत आहेत आणि आपल्या तिकडे 2 जण ते बघा, ते वेगळ्या तंद्रीत आहेत. ते या आंब्यावर आहेत, दीपक धनगर या आंब्यावर आहेत. तर त्याला एक आंबा भेटलाय. हा बघा मित्रांनो, कसा कचका आंबा भेटलाय, कचका एकदम. बघा एकदम, हे मित्रांनो बघू शकता, कचका आंबा भेटला एकदम. मित्रांनो हे आंबे एकदा चेकआउट करा फक्त तुम्ही कसे आहेत. हा झाला, पुन्हा वरती पण हे बघा, खतरनाक असे आंबे आहेत मित्रांनो. सल्यूट आहे, लय भारी आंबे दिसत आहेत. टेस्टला पण असेल, नक्कीच सांगतो मला कसं काय. बघा याचा नियम बघा, या टाकल्या आहे म्हणजे नियम बघा. मित्रांनो बघू शकता, जॅव्हलिंग थ्रो चालू आहे इकडं. जॅव्हलिंग थ्रो मित्रांनो बघा, एक पण आंबा पडलेला नाहीये. मित्रांनो बघू शकता, आंबा कचका भेटला बघा खायला, एकदम भारी. ते भारी, खतरनाक. आंबे पाडण्यासाठी अपार कष्ट झालेत, अपार. मित्रांनो या माझी मग गरज आहे. नाही मोडणार, नाही मोडणार. ओ तुटली मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, हे 2-4 आंबे पाडायला कार घामच फुटला.
हे बघा इथं हा दगडी आणतो, इथं काठ्या बिट्या तोडल्या, अपार कष्ट केला अपार. मित्रांनो हाताची बघा अशी अवस्था होते मित्रांनो. एवढी दगडी मारली, एवढ्या टोकराच्या काठ्या बिट्या मारल्या, मग काय फायदा झाला नाही. ही पडीक आंबीच भेटली. झाडाचा एक आंबाने तुटला मित्रांनो, एक आंबाने पडला. आता पुढे चाललं थोडा, तर त्याला पुढे गेलो का होतो काय नाही बघू शकतो मित्रांनो. कचकी आंबा पडलाय, कचकी इथे एक पडला ना रे बघा. त्या अविनाशने एवढी मेहनत करून एक भारी आंबा पाडलेला. त्या दीपकदानी पार त्याचा वाटोला लावला आंबा. अविनाश काय बोलायचं का तुला? अविनाश काय बोलायचे? खाल्ला ना. आम्ही आता आतमध्ये चाललो आणि यांच्या ब्रँचेस चेकआउट करा. थोडे ब्रँचेस आहेत मित्रांनो यांच्या. चला मित्रांनो, खूप रात्र व्हायला आली. आता जाऊया. आता आंबे घेतलेत. थोडा विधी रिसॉर्ट आता फिरलोय आणि आता घरी जाऊया. चला मित्रांनो, 5 वाजता घरातून निघालेलो, आता 7:30 वाजलेत. ते दीपकदा कुठून नेतो काय मिऱ्यातून नेतो आपल्याला. मिऱ्यातून म्हणजे कडेकडेतून. जरा प्रोफेशनल भाषा वापरते. जरा यूट्यूब आणि इंस्टा बघून थोडा वारे लागले ना, भाषा बदलली आपले मित्रांनो. हे बघा इकडे बघा चाललो आता कसं एकदम. तर चला मित्रांनो आता आपण येताना या रूटने आलो नव्हतो म्हणून मला एक गोष्ट दाखवतो मी. इकडे इथं अशी करणी केलेली आहे मित्रांनो. खूप वाईट परिस्थिती आहे. चला घेतलं मित्रांनो, प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 आलेत. बघू शकता मित्रांनो, घरी आलोत, प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 भेटलेले आंबे. तर चला आता आंघोळ धुवायला. बघू शकता मित्रांनो, घरी आलेले आहेत. आताच 7:45 झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या वाट्याला 2-2च आंबे आले. 8 आंबे भेटले आणि तिकडे तब्बल 5-6 आंबे खाल्ले. म्हणजे भेटले तरी पण घरी 2च घेऊन आलो. कच्चेच आंबे भेटलेत. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. नक्कीच काय पुढे असेल तर तुम्हाला सांगतो. पूर्ण घामाघूम झालं मित्रांनो. तर चला आजसाठी एवढंच. भेटू तुम्हाला नंतर. बाय.